नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपल्या इकॉनॉमिक्सच्या तिसऱ्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. या पेजवरती माझी काही इथे बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर प्रकरण 3 मध्ये आपण दारिद्र्य, बेरोजगारी व विकास या गोष्टी पाहणार आहोत. यामध्ये उपासमार, उत्पन्न दारिद्र्य, बहुआयामी दारिद्र्य, वंचितता, बेरोजगारी, विकास निर्देशांक हे आपण पाहणार आहोत. आता जर ह्या लेक्चरमध्ये उपासमार, उत्पन्न दारिद्र्य, बहुआयामी दारिद्र्य, वंचितता हे आपण बघणार आहोत. जर एवढं लेक्चर जर खूप मोठं गेलं तर बेरोजगारी आणि विकास निर्देशांक हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. दारिद्र्याची परिभाषा, संकल्पना आणि सिद्धांत मांडताना तज्ञांमध्ये खूप मतभेद आहेत. कारण काही अर्थतज्ञ फक्त उत्पन्नावर दारिद्र्याची परिभाषा करायला पाहतात, तर काही अर्थतज्ञांचे म्हणणे असे की त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्याचा अभाव, उदासीनता, निराशा असले घटक पण जोडा. जगभर दारिद्र्य निर्मूलनाचे जे कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये अमर्त्य सेन व अभिजित बॅनर्जी या भारतीय वंशाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या तज्ञांचा प्रभाव पडलेला दिसतो. अमर्त्य सेन आणि अभिजित बॅनर्जी यांचं मागच्या लेक्चरमध्ये मी व्यवस्थित डिटेल्स मध्ये घेतलेलं आहे. वाटलं तर तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता त्या लेक्चरमध्ये. अभिजित बॅनर्जी यांनी पॉवर्टी ट्रॅप ही संकल्पना मांडली. आता पॉवर्टी ट्रॅप ही संकल्पना काय, मी ते तुम्हाला समजून सांगतो. पॉवर्टी ट्रॅप म्हणजे काय? आता समजा एक शिवणकाम करणारा एक राजू नावाचा व्यक्ती आहे. आता या राजूचं 2010 मधील उत्पन्न आहे 100 रुपये. ओके, थोडी जास्त धरूया, 10,000 रुपये उत्पन्न आहे समजा याचं. पुढच्या वर्षी तेवढंच उत्पन्न त्याचं 10,000च राहिलं. त्याच्या पुढच्या वर्षी पण त्याचं उत्पन्न तेवढं 10,000 रुपयेच राहिलं. म्हणजे एका बाजूला त्याचं उत्पन्न 10,000 रुपये एवढंच राहिलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला आपल्या त्या वर्षामधील जी महागाईची पातळी ना ती वाढत जाते. जसं की पेट्रोलचे भाव वाढत जातात, गॅसचे भाव वाढत जातात, दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला लागतं सामान, घरगुती सामान, त्यांचे भाव वाढत जातात. तर काय होतं, एका बाजूला त्याचं उत्पन्न तर तेवढंच राहिले, पण महागाई ही वाढत गेली. मग काय होतं, तो व्यक्ती पॉवर्टी ट्रॅप मध्ये अडकतो. ओके, ही जी संकल्पना आहे ती अभिजित बॅनर्जी यांनी मांडली आणि यालाच पॉवर्टी ट्रॅप असं नाव दिलं गेलं. आता याच्यावरती उपाय काय, तर उत्पन्न समान राहत म्हणजे याच्यावरती उपाय काय, तर सरकारने त्यांना कर्ज दिलं पाहिजे असं अभिजित बॅनर्जी यांचं म्हणणं आहे. सरकारने त्यांना कर्ज देऊन त्याला पॉवर्टी ट्रॅप मधून बाहेर काढलं पाहिजे. ओके, म्हणजे त्याला त्याचं जे शिवण काम आहे ना त्याच्यामध्ये तो काहीतरी डेव्हलपमेंट करेल असं अभिजित बॅनर्जी यांचं म्हणणं होतं. आता मानव विकास दृष्टिकोन हा कोणी मानला, तर अर्थव्यवस्था वाढीसोबतच लोकांच्या राहणीमानाचा दर्जा पण वाढला पाहिजे. हा मानव विकास दृष्टिकोन कोणी मानला? पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांनी मांडला. या दृष्टिकोनाच्या मुळाशी त्यांनी 3 घटकांचा अंतर्भाव केला. पहिला कोणता होता? दीर्घ आणि निरोगी जीवन म्हणजेच आरोग्य. दुसरे ज्ञानाची सुगमता म्हणजे शिक्षण. तिसरं आहे चांगले राहणीमान. ओके, भारतीय प्रसिद्ध अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मानव विकास दृष्टिकोनाला मानवी क्षमतेची जोड दिली. मानवी क्षमता म्हणजे लोकांची विकास करण्याची क्षमता आणि विकास करण्याची इच्छा. म्हणजे त्या व्यक्तीची क्षमता तर आहे, पण त्याची इच्छा पण असली पाहिजे. उगीच तो घरामध्ये आळशीपणे बसला नाही पाहिजे, तर त्याची विकास करण्याची इच्छा पण पाहिजे. हे कोणी सांगितलं? अमर्त्य सेन यांनी सांगितलं. या समग्र दृष्टिकोनाचा मोजमाप करणारा निर्देशांक म्हणजे कोणता? तर मानव विकास निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता काही निर्देशांक आपण पाहिले, जसे की उत्पन्नासाठी जीडीपी बघतात, जीएनपी बघतात, एनएनपी, एनडीपी हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. पर्यावरणासाठी कोणता आहे, तर ग्रीन जीडीपी. चायनाने सुरुवात केली होती, पण नंतर ते बंद झालं. नंतर भारतामध्ये पण पारिक समिती नेमली होती त्यासाठी. ओके, आता या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? उत्पन्नाच्या अभावासाठी कोणते कोणते निर्देशांक बघतात, तर ग्लोबल हंगर इंडेक्स, हेड काउंट रेशो आणि मल्टीनॅशनल पॉवर्टी इंडेक्स हे निर्देशांक उत्पन्नाच्या अभावासाठी बघतात. दुसरा दारिद्र्यासाठी अनएम्प्लॉयमेंट रेट हा निर्देशांक पाहिला जातो. तिसरं शिक्षण, आरोग्य आणि दरोडे क्रय शक्ती यासाठी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, एसडीआय म्हणून म्हणलं जातं त्याला, तो इंडेक्स पाहिला जातो. आता दारिद्र्याचे निर्देशांक कशा कशाद्वारे काढले जाते, तर पहिला आहे उपासमारीद्वारे. उपासमारीद्वारे जो निर्देशांक काढला जातो ते पाहण्यासाठी आपल्याला ह्युमन ग्लोबल हंगर इंडेक्स हा पाहावा लागतो. हा इथे इम्पॉर्टंट आहे. दुसरं, उत्पन्नाद्वारे दारिद्र्य बघण्यासाठी काय पाहावं लागतं, तर उत्पन्नाचं दारिद्र्य पाहावं लागतं यामध्ये. तिसरं आहे बहुआयामी दारिद्र्य. याच्याद्वारे पण दारिद्र्याचं निर्देशांक काढलं जातं. इथे तुम्हाला डायग्राम थोडी इथे कमी लहान अक्षर दिसत असेल, पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला मोठी केलेली आहे ती डायग्राम. हा, इथे पहा. आता ह्याच्यामध्ये काय बहुआयामी दारिद्र्य ह्याच्यामध्ये ना ही जी डायग्राम दिलेली आहे ना त्याचं मी स्लाइड ही ते पुढच्या स्लाइड मध्ये मोठी केलेली आहे. तर इथे नीट लक्ष द्या. ह्याच्यासाठी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स साठी आहे ना 3 डायमेन्शन्स असतात. ओके, आणि 10 इंडिकेटर्स असतात.
मार्करने तुम्हाला समजून सांगतो. 3 डायमेन्शन असतात. 3 डायमेन्शन कोणते कोणते? हेल्थ, एज्युकेशन आणि तिसरं आहे लिव्हिंग स्टँडर्ड. या तिन्ही डायमेन्शन्सला एकदम समान गुण दिलेले असतात. म्हणजे 33.33, 33.33 आणि इथे पण 33.33. हे तिन्ही डायमेन्शन कशाचे आहेत? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे. आता याच्यामध्ये 10 इंडिकेटर्स आहेत. 10 इंडिकेटर्स कोणते कोणते? हेल्थ मध्ये 2 आहेत. पहिला आहे न्यूट्रिशन, दुसरा आहे चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यू दर. ओके. एज्युकेशन मध्ये काय आहे? इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे त्यांनी किती वर्ष शाळा केली. परत दुसरा आहे स्कूल अटेंडन्स म्हणजे त्यांनी शाळेमध्ये किती अटेंडन्स लावली, किती हजेरी लावली. ओके. आणि लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये काय येतं? कुकिंग फ्युअल म्हणजे त्याला इंधन वगैरे भेटते का, सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग आणि असेस्ट. याच्याद्वारे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा काढला जातो. इंग्लिशमध्ये तुम्हाला हे काही वर्ड इथे अवघड वाटत असेल तर पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला इथे हिंदी आणि मराठीमध्ये काही शब्द दिलेले आहेत, त्याद्वारे पण तुम्हाला कळून जाईल की बाबा जीवन स्तरामध्ये इथे संपत्ती, इंधन आपूर्ती, आवास, विद्युत, जल आपूर्ती, शौचालय इथे दिलेलं असेल बघा. शिक्षण मध्ये म्हणजे त्याचं शैक्षणिक वर्ष किती आणि त्याने अटेंडन्स किती लावली. ओके. आता पुढच्या इथे बहुआयामी निर्देशांक आपण पाहिला तर दारिद्र्य निर्देशांकामध्ये आता उपासमारी म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स हा पण एकदम डिटेलमध्ये पाहूया. ह्यातील प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. उपासमारीसाठी ग्लोबल हंगर इंडेक्स आहे ना, तो कशाद्वारे घेतला जातो? कसा मोजला जातो? उत्पन्न दारिद्र्यामध्ये कसं प्रकारे दारिद्र्य मोजलं जातं आणि बहुआयामी दारिद्र्याद्वारे कसं दारिद्र्य मोजलं जातं ना, हे आपण डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. आता उपासमार समजून घेण्यासाठी ग्लोबल हंगर इंडेक्स हा उत्तम निर्देशांक समजला जातो. आता हा कोण मोजतं? तर अमेरिकामधील इफ्री ही संस्था, जर्मनीमधील वेल्थ हंगर लाईफ ही संस्था आणि आयरिश संस्थेपैकी कन्सर्न वर्ल्ड वाईड या तिन्ही संस्था मिळून ग्लोबल हंगर इंडेक्स हा काढतो. आता इफ्री यातून बाहेर पडलेली आहे. अमेरिकेमध्ये जी इफ्री संस्था होती ना, ती यातून बाहेर पडलेली आहे. म्हणजे आता कोण राहिलेले आहेत? फक्त जर्मनी स्थित वेल्थ हंगर लाईफ ही संस्था आणि आयरिश मधील कन्सर्न वर्ल्ड वाईड ह्या दोन संस्था आता ग्लोबल हंगर इंडेक्स नावाचा रिपोर्ट काढतात. आता याच्यामध्ये 3 आयाम आहेत आणि 4 निर्देशांक आहेत. ओके. 3 आयाम कोणते कोणते? तर पहिला आहे अपुरा अन्न पुरवठा, दुसरे आहे बालकुपोषण आणि तिसरे आहे बालमृत्यू दर म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी. आता 4 निर्देशांक कोणते? अपुरा अन्न पुरवठ्यामध्ये लोकसंख्येतील कुपोषण, बालकुपोषण मध्ये वेस्टिंग आणि स्टंटिंग. वेस्टिंग म्हणजे काय? उंचीप्रमाणे अपुरे वजन म्हणजे त्यांची उंची तर वाढलेली आहे पण त्याचं वजन त्या प्रमाणात वाढलेलं नाहीये. आणि दुसरं म्हणजे स्टंटिंग. स्टंटिंग म्हणजे काय? वयाप्रमाणे अपुरी उंची. त्याचं वय तर झालेलं आहे बाबा, 20-22 झालेलं आहे पण उंची खूप कमी आहे, 3 ते 4 फुटच त्याची उंची आहे. हे म्हणजे स्टंटिंग. ओके. पुढे आहे बालमृत्यू म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी. म्हणजे एका वर्षामध्ये ना 5 वर्षांखालील बालकांचे मृत्यू दर किती आहे ते म्हणजे चाइल्ड मॉर्टॅलिटी. आता इथे तुम्हाला इंग्लिश मध्ये ते दिसत असेल बघा. ही जी मागची स्लाइड आहे ना, ग्लोबल हंगर इंडेक्सचा जो निर्देशांक आहे ना, तो इथे पुढे मी इंग्लिश मध्ये लिहिलेला आहे. इथे इथे बघा. चाइल्ड अंडर न्यूट्रिशन म्हणजे त्याच्यामध्ये किती वेस्टिंग आणि स्टंटिंग म्हणजे उंचीनुसार त्याचं हाईट किती कमी राहिलेली आहे किंवा वजन किती कमी राहिलेलं आहे ते इथे दिसतं. चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यू दर आणि ह्या बाजूला बघा इथे फूड सप्लाय, त्याला योग्य प्रमाणात फूड सप्लाय भेटलेला नाहीये ते इथे दिलेलं आहे इंग्लिश मध्ये. ओके. आता ग्लोबल हंगर इंडेक्स साठी आहे ना एक स्केल असते. कोणता देश कोणत्या स्केल मध्ये मोडतो ना हे ते मी सांगितलेलं आहे. ही स्केल कशी असते? तर 0 ते 100 या दरम्यान ही स्केल असते. ओके. इकडे लेफ्ट साईडला तुम्हाला ग्रीन दिसत असेल आणि राईट साईडला रेड कलर दिसत असेल. हे म्हणजे एकदम एक्स्ट्रीमली अलार्मिंग तिथले आहे. तर 0 म्हणजे एकदम चांगला. लेफ्ट साईडला जी ग्रीन साईड आहे ना ती म्हणजे या बाजूला 0 आणि या बाजूला बघा राईट साईडला इकडे 100 लिहितो मी. लेफ्ट साईडला 0 आणि राईट साईडला 100. 0 म्हणजे एकदम चांगला, ग्रीन बाजूला जी असते ना ती एकदम चांगला आणि 100 म्हणजे वाईट परिस्थिती आहे बाबा त्या देशाची. 2019 रिपोर्ट नुसार भारत सिरियस गटात मोडत होता. या मधल्या गटामध्ये भारत होता. ओके. 117 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक 102 वा होता. आणि त्यानंतरचा रिपोर्ट जो आला 2020चा त्यानुसार भारत अजूनही सिरियस याच गटात आहे म्हणजे या मधल्या रिपोर्ट मध्येच आहे. 0 ते 9.9 म्हणजे लो, 10 ते 19.9 म्हणजे मॉडरेस्ट आणि सिरियस म्हणजे 20 ते 34.9. आता या गटात भारत मोडतो. 2020च्या रिपोर्ट नुसार 107 मध्ये भारताचा क्रमांक 94 वा होता. ही आकडेवारी थोडी लक्षात ठेवा तुम्ही. आता पुन्हा आपल्या स्लाइडकडे येऊया. पहिल्या दारिद्र्याचे निर्देशांक मोजताना पहिलं उपासमारीद्वारे मोजतात.
ग्लोबल हंगर इंडेक्स आपण पाहिला. आता दुसरं कोणतं उत्पन्न दारिद्र्याद्वारे आपण पाहणार आहोत. उत्पन्न दारिद्र्याद्वारे ही संकल्पना थोडी मोठी आहे आणि प्रत्येक देश याचा जो वापर करतो. उत्पन्न दारिद्र्याद्वारे दारिद्र्याचा निर्देशांक काढला जातो. आता ही आपण डिटेलमध्ये पाहूया. उत्पन्न दारिद्र्याद्वारे कसा निर्देशांक काढतात ते. आता उत्पन्न दारिद्र्य याच्यामध्ये दोन पार्ट असतात. ओके, पहिलं म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी असे म्हणतात, आणि दुसरं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य, त्याला ऍब्सोल्यूट पॉवर्टी असे म्हणतात. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय, तर लोकसंख्येच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न असणारे, म्हणजे उत्पन्न पातळी व उत्पन्न वितरण लक्षात घेतात याच्यामध्ये, म्हणजे एक तुलना करतात एक प्रकारे, याच्यापेक्षा तो गरीब बाबा. आता हा निर्देशांक कुठे, तर जे विकसित कंट्री असतात, अमेरिका असेल, युरोपियन कंट्री असेल, जे विकसित असेल ना, तिथे हा सापेक्ष निर्देशांक मोजला जातो. म्हणजे बेसिक काय इथे, तर इथे बेसिक ज्या गरजा आहेत ना, अन्न वस्त्र निवारा, ह्या पूर्ण झालेल्या असतात. पण याच्यामध्ये काय, तर ह्याच्यापेक्षा तू श्रीमंत, म्हणजे तुझं घर किती मोठं आहे, तुझ्याकडे गाड्या किती आहेत, हे जी तुलना केली जाते ना, ती म्हणजे सापेक्ष दारिद्र्य, रिलेटिव्ह पॉवर्टी, ते विकसित देशामध्ये मोजली जाते. याच्याशी कोणते कोणते गुणांक संबंधित आहे, तर गिनी गुणांक आणि लॉरेन्झ वक्ररेषा. ह्या गिनी गुणांक आणि लॉरेन्झ वक्ररेषा पण मागच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलेली आहे. दुसरा कोणता आहे पॉवर्टी मोजण्याचा निर्देशांक, तो म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण न करू शकणारे, म्हणजे अन्न वस्त्र निवारा हे पण पूर्ण न करू शकणारे त्यामध्ये मोडतात. यामध्ये हेड काउंट रेशो काढला जातो. याच्याशी कोणत्या कोणत्या समित्या संबंधित आहे, तर लकडावाला समिती, सुरेश तेंडुलकर समिती याच्याशी संबंधित आहे. म्हणजे भारतासारख्या देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं, हे तुम्ही लक्षात ठेवा. इथे मी खाली लिहिले बघा, जे विकसित देश असतात त्यांच्यामध्ये किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण झालेल्या असतात, त्यामुळे तिथे सापेक्ष दारिद्र्य काढतात. ओके, आणि भारतासारख्या देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य काढतात. ओके, विविध तज्ञांनी केलेली दारिद्र्याची गणना आता आपण इथे पाहूया. विविध जे तज्ञ असतात त्या लोकांनी दारिद्र्याची गणना कशी केली ना, ते आता आपण इथे पाहणार आहोत. पहिले आहेत ते पीडी ओझा. यांनी काय सांगितलं, तर 2250 कॅलरी दैनिक दरडोई हे मानक यांनी ठरवलं. पीडी ओझा यांनी एवढे कॅलरी देणारे अन्न खरेदी करण्यासाठी 1960-61 मध्ये मासिक दरडोई खर्च विचारात घेतला, तर तो ग्रामीण भागामध्ये 8 ते 11 रुपये आणि शहरी भागामध्ये किती 15 ते 18 रुपये एवढा होता. म्हणजे एवढा खर्च न करणारे बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. बिलो पॉवर्टी लाईन, अबो पॉवर्टी लाईन म्हणजे काय, देशामध्ये समजा एक अशी रेष काढली जाते, याच्यावरती असतात ते अबो पॉवर्टी लाईन, याच्यावरती असणारे, आणि खाली जे असतात ते बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे बीपीएल. तर एवढा खर्च करणारे ते वरती अबो पॉवर्टी लाईन, आणि याचा एवढा खर्च न करणारे ते बिलो पॉवर्टी लाईन, या रेषेच्या खाली, असं त्यांनी सांगितलं. यानुसार ग्रामीण भागामध्ये 51.6% व शहरी भागामध्ये 7.4% त्यांना दारिद्र्य आढळलं. आणि एकूण किती आढळलं भारतामध्ये, तर 40% दारिद्र्य आढळलं त्यांना भारतामध्ये एकूण. पुढची समिती कोणती, व्ही एम दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी किती सांगितलं, 2250 कॅलरी सांगितली दैनिक दरडोईसाठी. अन्न खरेदी करण्यासाठी 1960-61 मध्ये ग्रामीण भागात त्यांनी 15 रुपये मासिक दरडोई खर्च सांगितला, तर शहरी भागामध्ये 22.50 रुपये मासिक दरडोई खर्च सांगितला त्यांनी. यानुसार त्यांना दारिद्र्य कसं आढळलं, तर ग्रामीण भागामध्ये 40% आणि शहरी भागामध्ये 50% दारिद्र्य त्यांना आढळलं. पुढची समिती बी ए मिन्नास समिती. यांनी फक्त ग्रामीण भागातलंच दारिद्र्य मोजलं. 20 रुपये मासिक दरडोई खर्च यांनी सांगितला. त्याप्रमाणे त्यांना 59.4% दारिद्र्य आढळलं पूर्ण भारतामध्ये. यांच्या मते काय, तर चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यात घट होते आणि खराब कृषी हंगामात दारिद्र्यात वाढ होते. हे मत कोणी मांडलं, बी एस मिन्नास यांनी मांडलं. ओके, आता याच्या पुढचे आहे ते मॉन्टेक्सिंग अहलुवालिया. मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांनी दांडेकर, रथ व बरोधन यांच्याप्रमाणेच 1960-61 मध्ये ग्रामीण भागासाठी 15 रुपये ठरवले, पण ही पातळी चांगल्या राहणीमानासाठी पुरेशी नसल्याची टीका पण केली यांनी. ओके, यांच्या मते पण चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यात घट होते आणि खराब कृषी हंगामात दारिद्र्यात वाढ होते. आर्थिक वाढ आणि उत्पन्नावर लक्ष केंद्रित न करता दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी केली पाहिजे, असं यांनी सांगितलं. यांच्याद्वारे ग्रामीण भागात किती दारिद्र्य आढळलं, तर 38.9% दारिद्र्य एवढं यांना ग्रामीण भागामध्ये आढळलं. इथे तुम्हाला मॉन्टेक्सिंग अहलुवालिया यांचा फोटो दिसत असेल. आता पुढचे कोणी दारिद्र्याचं मापन केलं, तर गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन यांनी 1989 मध्ये प्रादेशिक असमतोल व दारिद्र्यविषयक अहवाल प्रकाशित केला. यांनी दारिद्र्याच्या पलीकडे पण जाऊन ना दारिद्र्य तफावत ही संकल्पना मांडली. आता दारिद्र्य तफावत म्हणजे पॉवर्टी गॅप आणि दारिद्र्य अंतर ही संकल्पना यांनी सुचवली. आता ही अंतर काढल्यामुळे काय झालं, तर अर्थव्यवस्थेतील दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्न तूट भरून काढावी लागेल हे कळलं. यांना ग्रामीण भागात 12.7%, शहरी भागात 10.9%, तर एकूण दारिद्र्य 12.3% आढळलं.
ओके. मिन्हास, जैन, तेंडुलकर यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजताना शेतमजुरांसाठीचा किंमत निर्देशांक म्हणजे सीपीआय ॲग्रिकल्चर लेबर व शहरी दारिद्र्य मोजताना औद्योगिक कामगारासाठीचा किंमत निर्देशांक सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर विचारात घेतला. आता पुढच्या ह्या थोड्या इम्पॉर्टंट आहे की नियोजन आयोगाने व नीती आयोगाने नेमलेल्या समित्यांनी केलेली दारिद्र्य गणना. यातील पहिली कोणती आहे? वर्किंग ग्रुप 1962. यांनी काय केलं? पॉवर्टी लाईन या संकल्पनेवर पहिली चर्चा केली 1957 मध्ये इंडियन लेबर कॉन्फरन्स मध्ये झाली. पॉवर्टी लाईन वरती चर्चा. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत 1958 मध्ये एक पोषण सल्लागार समिती स्थापन केली गेली. ओके. या समितीने एका प्रौढाला प्रतिदिन सरासरी 2300 कॅलरी ऊर्जा आणि 62 ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असते असं म्हटलं. आता पुढे नियोजन आयोगाने कोणती समिती नेमली? तर डॉक्टर वाय के अलग कृती दल 1979 साली नेमला. यांनी काय सांगितलं? नियोजन आयोगाने हा कृती दल स्थापन केला होता. त्यांनी नियोजन आयोगाला एक संख्यात्मक माप दिलं. त्यांनी काय केलं? एक टोपली बनवून त्यामध्ये अन्न हा घटक बसवला. ओके, इथे तुम्हाला एक टोपली दिसत असेल. यामध्ये त्यांनी अन्न हा घटक बसवला. या टोपलीमध्ये ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन हे यांनी माप सांगितलं. आता ही कॅलरी मिळवण्यासाठी मासिक दरडोई खर्च किती सांगितला? ग्रामीण भागासाठी 49.09 रुपये, तर शहरी भागासाठी किती सांगितला? 56.64 रुपये ठरवण्यात आला. यानुसार ग्रामीण भागामध्ये किती दारिद्र्य आढळलं त्यांना? 56.4% आणि शहरी भागासाठी किती आढळलं? तर 49%. ओके. आणि एकूण भारतासाठी किती दारिद्र्य आढळलं त्यांना? 54.9% एवढं दारिद्र्य त्यांना भारतामध्ये आढळलं. पण वेगवेगळ्या राज्यात 2100 आणि 2400 कॅलरी मिळवण्यासाठी वेगवेगळा खर्च येऊ शकतो. ओके. आता ओडिसामध्ये वेगळा येऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये वेगळा खर्च येऊ शकतो, किंवा एका व्यक्तीला समजा 2100 कॅलरी मिळवण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये वेगळा येऊ शकतो. तर हे अलग समितीने ध्यानात घेतलं नव्हतं इथे. त्यामुळे नियोजन आयोगाने त्यासाठी लकडावाला समिती नेमली. लकडावाला समितीवरती प्रश्न येऊन गेलेला आहे. लकडावाला समिती 1993 साली नेमली गेली. यांनी अलग समितीच्या 2100 आणि 2400 कॅलरी व टोपलीतील अन्न हा घटक जसाच्या तसा ठेवला. ओके. व काही नवीन बाबी सुचवल्या त्यांनी. आता या नवीन बाबी कोणत्या? तर ग्रामीण भागातील शेतमजुरांसाठी त्यांनी सीपीआय ॲग्रिकल्चर लेबर ही आणि शहरी भागातील औद्योगिक कामगारांसाठी कोणती संकल्पना सांगितली? सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर. ओके. आणि त्यांनी पुढे काय सांगितलं? तर राज्यगणिक वेगवेगळी दारिद्र्य रेषा ठरवून आकडेवारी जाहीर करावी असं त्यांनी सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रासाठी वेगळी, मध्य प्रदेशसाठी वेगळी, युपीसाठी वेगळी दारिद्र्य रेषा त्यांनी ठरवायला सांगितली. आता यानुसार सर्वाधिक दारिद्र्य हे ओरिसा राज्यात आढळलं त्यांना. इथे एनएसएसओ ने मोजणी करताना दोन पद्धतींचा वापर केला. त्यातील पहिली पद्धत कोणती होती? युआरपी. आणि दुसरी पद्धत कोणती होती? एमआरपी. आता युआरपी आणि एमआरपी म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपण युआरपी पाहूया. युआरपीला इंग्लिशमध्ये युनिफॉर्म रिकॉल पिरियड हा त्याचा फुल फॉर्म आहे. मराठीमध्ये काय? समान स्मरण कालावधी. ओके. आता युआरपी म्हणजे काय? तर एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रतिमाह खर्चाची विचारणी करून त्याची नोंद ठेवत होतं एनएसएसओ, ते म्हणजे युआरपी. आणि एमआरपी म्हणजे काय? तर मिक्स रिकॉल पिरियड. त्याचा मराठीमध्ये काय होतं? संमिश्र स्मरण कालावधी. म्हणजे काय? तर एका कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा प्रतिमाह खर्च व वर्षभरातून अधूनमधून लागणाऱ्या 5 वस्तू कोणत्या कोणत्या? कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण, आरोग्य या वस्तूंच्या उपभोगावरील खर्चाची विचारणा करून त्याची नोंद ठेवायची, ते म्हणजे एमआरपी पद्धत. ओके. ही कुणी एनएसएसओने घेतली होती ती. आता पुढची समिती आली ती सुरेश तेंडुलकर समिती. ही समिती कधी आली? तर 2009 साली आली. नियोजन आयोगाने 2009 सालीची स्थापना केली. यांनी काय केलं? दारिद्र्य टोपलीमध्ये ना आधी फक्त अन्न हा घटक होता. या घटकासोबतच शिक्षण आणि आरोग्य यांचा अंतर्भाव करण्याची शिफारस केली. हे बघा इथे टोपलीमध्ये तुम्हाला दिसत असेल, अन्नासोबतच शिक्षण आणि आरोग्य हे घटक पण त्यांनी मांडायला लावले या टोपलीमध्ये. म्हणजेच काय? तेंडुलकर समितीने खर्चाची पातळी वाढवली. शहरी भागासाठी 538.7 रुपये, तर ग्रामीण भागासाठी 356 रुपये त्यांनी सांगितले. 2009-10 मध्ये यानुसार सर्वाधिक दारिद्र्य कुठे आढळलं? तर बिहारमध्ये आढळलं. 2011-12 मध्ये सर्वाधिक दारिद्र्य लोकसंख्येनुसार हे पहिलं 2009-10 मध्ये बिहारमध्ये आढळलं आणि 2011-12 मध्ये कुठे आढळलं? तर छत्तीसगडमध्ये आढळलं. भारतामध्ये एकूण दारिद्र्य किती सांगितलं त्यांनी? 21.9% एवढं सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्र्य सांगितलं. पुढची समिती कोणती होती? तर रंगराजन समिती. ही समिती कधी आली? 2014 साली आली. रंगराजन समितीने दारिद्र्य टोपलीमध्ये अन्न, 4 आवश्यक घटक सोबतच आहे ना इतर घटक पण विचार घेतले. आता इथे मी इतरला थोडं डार्क केलेलं आहे बघा. इतर घटक पण विचारात घेतले. इतर घटक म्हणजे काय? आता आपण युआरपी एमआरपी ही पद्धत पाहिली. यासोबतच एमएमआरपी ही नवीन पद्धतीने त्यांनी रंगराजन कमिटीने मोजणी केली इथे.
आता MMRP म्हणजे काय? MMRPचा फुल फॉर्म काय होतो? मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. म्हणजे काय? तर एका कुटुंबातील व्यक्तीचा प्रतिमाह खर्च प्लस वर्षभरातून लागणाऱ्या 5 वस्तूंच्या उपभोगावरील खर्च प्लस 7 दिवसात लागणाऱ्या तेल, अंडी, मांस, मासे, भाज्या, फळे, मसाले, पान, तंबाखू यासारख्या वस्तूवर होणारा एकूण खर्च. म्हणजे त्यांनी काय केलं? 30 दिवसांचं, 365 दिवसांचं आणि 7 दिवसांच्या पद्धतीने हे सर्व विचारात घेतलं. ओके, ती म्हणजे कोणती? मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. रंगराजन समितीने 2011-12 मध्ये भारतात एकूण 29.5% दारिद्र्य होतं असं सांगितलं आणि ग्रामीण भागात किती होतं? तर 30.9%. ओके, आणि शहरी भागामध्ये 26.4% होतं हे त्यांनी सांगितलं. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या कुठे होती? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त होती. आता त्यानंतर आला 2015चा नीती आयोग कार्यदल. यामध्ये अध्यक्ष कोण होते याचे? अरविंद पनगारिया. यांनी काय सांगितलं? नीती आयोग कार्यदलाने सुचवलेली निरीक्षणे काय होती? दारिद्र्य का मोजायचं? तर केवळ तुलना करण्यासाठी बाबा. दारिद्र्य कसं मोजायचं? तर तेंडुलकर पद्धतीने मोजण्यासाठी सांगितलं नीती आयोगाने. आणि दारिद्र्य दूर कसे करायचे? तर आर्थिक वाढ आणि योजना प्रभावी अंमलबजावणी करून, जे आपण योजना राबवतो ना त्याची प्रभावी अंमलबजावणी करून दारिद्र्य आपल्याला दूर करता येईल, हे नीती आयोगाच्या कार्यदलाने जे नेमलं होतं ना त्यांनी सांगितलं. आता आपण काय पाहिलं दारिद्र्य निर्देशांकामध्ये? उपासमारी पाहिली, त्यासाठी हंगर इंडेक्स पाहिला एकदम डिटेलमध्ये. उपासमारीमध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स पाहिला. त्यानंतर उत्पन्न पाहिलं, उत्पन्नामध्ये उत्पन्न दारिद्र्य पाहिलं, त्यामध्ये कोणत्या कोणत्या समित्या आल्या, त्यांनी कसं कसं दारिद्र्य मोजायचं हे पण सांगितलं. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बहुआयामी दारिद्र्य हे बघूया इथेच. आता बहुआयामी दारिद्र्य इथे बघा, इथे ह्या बहुआयामी दारिद्र्य कसं प्रकारे मोजलं जातं हे थोडं तुम्हाला लहान दिसत असेल ना, त्यासाठी मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवतो. तर बहुआयामी दारिद्र्य मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजण्यासाठी आहे ना 3 डायमेन्शन आहेत. इथे तुम्हाला दिसत असेल बघा 3 डायमेन्शन्स, मी मार्क करतो. यासाठी 3 डायमेन्शन असतात आणि 10 इंडिकेटर असतात. आता हे 3 डायमेन्शन कोणते कोणते? पहिला आहे हेल्थ, दुसरा आहे एज्युकेशन आणि तिसरा आहे लिव्हिंग स्टँडर्ड. इथे तुम्ही नीट लक्षात घ्या की हेल्थसाठी, एज्युकेशनसाठी आणि लिव्हिंग स्टँडर्डसाठी तिघांसाठी एकदम समान गुण आहेत. 33.33, इथे पण 33.33, इथे पण 33.33. ओके, सर्वांना तिघांना समान गुण आहेत. आता 10 इंडिकेटर कोणते आहे? हेल्थमध्ये कोणता पहिला इंडिकेटर येतं? न्यूट्रिशन. दुसरा कोणता येतो? चाइल्ड मॉर्टॅलिटी म्हणजे बालमृत्यू दर. ओके, एज्युकेशन मध्ये काय येतं? इयर्स ऑफ स्कूलिंग म्हणजे किती वर्ष त्यांनी शाळा शिकलेली आहे त्या व्यक्तीने. आणि दुसरं काय येतं? स्कूल अटेंडन्स म्हणजे त्यांनी किती शाळेमधली हजेरी आहे त्याची. ओके, लिव्हिंग स्टँडर्ड मध्ये काय येतं? कुकिंग फ्युएल म्हणजे त्याला रॉकेल, डिझेल, पेट्रोल हे किती प्रमाणात भेटलं. सॅनिटेशन, ड्रिंकिंग वॉटर, इलेक्ट्रिसिटी, हाऊसिंग आणि असेट्स हे सर्व काय येतं? इंडिकेटर्स आहेत. ते लक्षात ठेवा, विचारू शकतात परीक्षेमध्ये. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे हे सर्व इंडिकेटर्स आहेत 10 आणि 3 डोमेन्शन्स आहेत. इथे मी सर्व डिटेल दिलेले आहे. त्याची बहुआयामी निर्धनता निर्देशांक म्हणजेच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. ओके, हा वरचा जो होता ना तोच आहे इथे. आता हा कोण मोजतं? तर युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम UNDP मोजते. प्रत्येक निर्देशांकात 0 ते 100 गुण दिले जातात. ओके, किती गुण? 0 ते 100. 0 म्हणजे अभाव नसणे आणि 100 म्हणजे अभाव असणे. 0 म्हणजे एकदम व्यवस्थित आहे बाबा, त्या व्यक्तीचं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे, आणि 100 म्हणजे तिथे खूप अभाव आहे त्या व्यक्तीकडे. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीकडे समजा चांगले घर असेल तर त्याला 0% गुण मिळतील. ओके, आणि एखाद्याकडे राहायला घरच नसेल तर त्याला 100% गुण मिळतील. ज्या कुटुंबाला 33.33% पेक्षा जास्त गुण असतात त्याला बहुआयामी गरीब म्हणले जाते. आणि ज्या कुटुंबाला 20 ते 33.33% दरम्यान गुण असतात त्याला असुरक्षित म्हणले जाते. असे कुटुंब कधीही बहुआयामी होण्याची शक्यता असते. ज्या कुटुंबाला 50% पेक्षा जास्त गुण असतात त्याला तीव्र बहुआयामी गरीब म्हणले जाते. तीव्र बहुआयामी गरीबची व्याख्या विचारू शकतात. तर काय? ज्या कुटुंबाला 50% पेक्षा जास्त गुण असतात त्याला तीव्र बहुआयामी गरीब असे म्हणले जाते. ओके, आता यानुसार भारतात दारिद्र्याची तीव्रता किती दिसली? तर 43.9% दारिद्र्याची तीव्रता दिसली. आणि बहुआयामी दारिद्र्याचे प्रमाण किती दिसले? तर 27.9% लोक हे बहुआयामी निर्धनता होते, गरीब होते. ओके, थांबूया आपण ह्या लेक्चरमध्ये. एवढंच करून मी तुम्हाला इथे थांबतो. यानंतर काही सोशल संदेश दरवेळेस देतो त्याप्रमाणे झाडांची कत्तल करू नका. जसं जमेल तसे तुम्ही वृक्षांची लागवड करा. अंधांना आणि वृद्धांना मदत करा. आणि भविष्यकाळात तुम्ही अधिकारी बनणार आहात तर त्यानुसार कधी भ्रष्टाचार करू नका. आणि आत्ताही कुठे भ्रष्टाचार होत असेल तर तो थांबवा. एवढं बोलून थांबवतो मी आणि पुढच्या लेक्चरला आपण भेटूया. थँक्यू.